तर आज आहे गुढीपाडवा आणि दरवर्षी गुढीपाडव्याला मी गुढीसाठी नवीन साडी परचेस करत असते. पण ऑलरेडी घरात 2-2 साड्या पडून होत्या. विचार केला त्यातलीच एखादी वापरावी. आता ही साडी मला माझ्या एका मैत्रिणीने एका कार्यक्रमानिमित्त गिफ्ट केलेली आहे आणि विचार केला हीच वापरावी, कारण की ह्याचं मटेरियल खूप छान आहे, उन्हाळ्यात साडी छान वापरता येईल. आणि ही बेडशीट जी आहे ना, आज शेवटी मी ह्याला वापरायला काढणार आहे, कारण की ही मला दिली आहे माझ्या ज्वेलर्सने दिवाळी गिफ्ट म्हणून. आता दरवर्षी सोनार जो आहे दिवाळी गिफ्ट म्हणून काही ना काही देत असतं. तर यावर्षी ही बेडशीट दिलेली होती. क्वालिटी खूप भारी आहे आणि खूप मोठी आहे बरं का. तर छानपैकी आवरून सगळ्यांनी सगळ्यात आधी गुढी उभारून घेतली आणि ही आहे आमची यावर्षीची गुढी. कशी वाटली? तुम्ही गुढी उभारली की नाही? सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता यावर्षी पहिल्यांदा असं झालं आहे की सिया गुढीपाडव्याला घरी नाही आहे, कारण की तिला लागली आहे सुट्टी आणि ती गेली आहे आजीकडे. यावर्षी आम्ही सियाला खूप मिस केलं. आता बारी होती स्वयंपाकाची, तर स्वयंपाकामध्ये होतं पुरी भाजीचा भेद. पोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आला म्हणून यावर्षी म्हणलं पुरी भाजीच करावी. तर छानपैकी पनीर फ्राय करून घेतलं आणि ते पाण्यात टाकले. आता पाण्यात टाकण्याचं कारण हे की ते एकदम सॉफ्ट राहतात, अजिबात कडक होत नाही आणि हेच पाणी आपण भाजीमध्ये वापरणार आहे. छानपैकी मसाला वाटून घेतला. आता ही जी कढई आहे ना, ही मला गेल्या वर्षी मदर्स डेला माझ्या माहेरकडून गिफ्ट मिळालेली आहे. पण मी ही जास्त वापरत नाही, कारण की खूप जाड आहे आणि मसाला फ्राय व्हायला खूप वेळ घेते. आता सकाळी नाश्त्यासाठी पीठ मळलेलं होतं, पण ते आता उष्ट झालेलं आहे. म्हणजे देवाला आपण फ्रेश निवद वगैरे दाखवत असतो, म्हणून मनात खंत होती, म्हणून देवासाठी स्पेशली थोडंसं निवद पुरतं पीठ मळून घेतलं आणि मग लागले पुऱ्या करायला. छानपैकी असे टम्म फुगलेल्या पुऱ्या केल्या. आता दरवर्षी आम्ही गुढी ना गॅलरीमध्ये उभी करतो, पण यावर्षी गॅलरीत ग्रिल वगैरे केलेले आहे. गुढी कायम आडवी असावी आणि गॅलरीत लावल्यावरती उभीच राहत होती, म्हणून विचार केला दारातच उभी करावी आणि आम्ही दारातच गुढी उभी केली. हे पहा, माझं मस्त शाही मटर पनीर इथे रेडी आहे. छान मी घरगुती मसाला बनवला आहे, काही बाहेरचे मसाले वापरलेले नाही आहे. आणि सांगू का, खरं इतकी भारी झाली होती. आणि इथे मटर पुलाव केलेला आहे, गाजर मटर टाकून मस्त असं पुलाव बनवलं आहे. पापड तळले आहे. पुऱ्या बघा देवाच्याही किती छान टम्म फुगलेल्या आहे. मिस्टरने थोडंसं सॅलेड कट करून द्यायला मदत केली आणि पुदिना चटणी आणि श्रीखंड असा आजचा बेत होता. निवद भरलं. आता जेव्हा मी निवद भरलं ना, तर व्हिडिओ काढताना मला असं वाटलं की अरे मी भाजी भरलीच नाही. पण मला छानपैकी आठवत आहे की मी निवद भरलेला, म्हणजे भाजी भरलेली आहे निवदमध्ये, फक्त इतकंच आहे ते पापड खाली लपलं गेले आहे आणि दोन्ही निवदमध्ये तसंच झालं. हे या सगळेजण जेवायला मस्त असं मटर पुलाव, शाही पनीर, पुरी भाजी, श्रीखंड, पुदिना चटणी, सॅलेड आणि पापड. आता पोटभर जेवून झाल्यावर सगळे काम सकाळपासून आवरून झाल्यावर एक गोष्ट आपली वाट बघत आहे, तर हे भांडी. हो, ही आपल्यालाच घासायची आहे, हे कसं विसरून चालेल बरं का. तर कसा गेला तुमचा गुढीपाडवा? आणि 4 वाजले तरी दिवा अखंड सुरूच होता. हॅपी गुढीपाडवा.